छत्रपती संभाजीनगर शहरालगत सातारा परिसरातील श्री खंडोबा यात्रा उत्सव सुरू आहे। वाघ्या मुरळी पथकाने जागरण गोंधळ घालत भंडारा उधळत वातावरण भारावून केलं आहे। आज चंपाषष्ठी निमित्त अभिषेक आणि नैवेद्य दाखवून देवाची वाजत गाजत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे। यात्रेची मराठवाड्यातील भाविक आवर्जून वाट पाहतात। साताऱ्यात 13 ते 18 डिसेंबर पर्यंत कालावधीत यात्रा उत्सवाचा जल्लोष दिसून येतो। या अनुषंगाने सोमवारी चंपाषष्ठीच्या दिवशी गावात देवीची मिरवणूक काढण्यात येणार असून संध्याकाळी देव पुन्हा देवळात येतील। दरम्यान सर्व गावकरी त्यावेळी देवाची पूजा करणार आहे। तसे दरवर्षी चंपाषष्ठीला सातारा परिसरात मोठी यात्रा भरते। या दिवशी पुरणपोळी, खोबरे, रेवडी फरीत आणि रोडग्याचा नैवेद्य दाखवला जातो। तर येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात भंडाऱ्याची उधळण केली जाते। मंदिरासमोर जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाने रंगत येते। यावर्षी श्री खंडोबा मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम प्रगतीपथावर आहे। तर 10 कोटीचा मंजूर निधीतून आतापर्यंत दीपमाळ आणि वीटकाम असलेल्या कळसाचं काम करण्यात येत आहे। यावर्षी यात्रेनिमित्त 5 लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी येणार असल्याचं मंदिर प्रशासनाकडून यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली आहे, त्यांच्याकडून देखील हे सांगण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, एआय न्यूज, छत्रपती संभाजीनगर।